मराठा आरक्षणाबाबतचा जी.आर. निघाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता राज्यभर फिरत आहेत। एकूणच हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याची अंमलबजावणी काही ठिकाणी सुरू झाली आहे, काही ठिकाणी होत आहे आणि काही ठिकाणी होणार आहे। या बाबतीत खरं तर हैदराबाद गॅझेटचा एक विषय आहे, त्याच्यावर आता खरं तर अंमलबजावणी होती, त्याला तुमचा विरोध आहे। सातारा गॅझेट या जी.आर.लाच विरोध आहे। पूर्ण जी.आरला विरोध आहे। कारण आजपर्यंतच्या अनेक न्यायालयांनी, सर्वोच्च न्यायालयानं, अनेक आयोगांनी मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं आहे। मुळात हा जो जी.आर. निघालेला आहे त्या जी.आरचा उद्देशच असा आहे की मराठा समाजाला सर्टिफिकेट मिळण्यासाठी, सुलभता निर्माण करण्यासाठी हा अधिकार शासनाला दिला कुणी? हे बेकायदा कृत्य आहे। हा जी.आर. बेकायदा आहे। कुठल्याही आयोगाची शिफारस नसताना, कुठलंही एक्झर्शन झालेलं नसताना, कुठल्याही न्यायिक टेस्ट, ट्रिपल टेस्ट, इम्पेरिकल डेटा कलेक्ट नसताना अशा पद्धतीनं मराठा समाजाला मागास ठरवण्याचा प्रकार या समितीच्या शिफारशीद्वारे होतोय। हा बेकायदा आहे। हा कोर्टात तर टिकणार नाही, पण दुर्दैव असं आहे की या विंडो पिरियडमध्ये म्हणजेच मधल्या पिरियडमध्ये टोटल ओबीसीमध्ये हा मराठा समाज या जी.आरद्वारे, ॲफिडेव्हिटद्वारे ओबीसीमध्ये समाविष्ट झालेला असेल। दुसरीकडे गोष्ट अशी की जी उपसमिती नेमली, त्यांचे अध्यक्ष विखे पाटील होते, त्यांच्यावर तुम्ही खरं तर आक्षेप घेतला की समितीच बेकायदेशीर आहे। कुठं ठराव झाला? आणि विखे पाटीलला अध्यक्ष? अरे इथं संविधानिक आयोग आहेत ना, आणि आयोग बरखास्त नाही आहे, आयोग आत्ता आहे। मग आयोगाचं ते काम आहे। इंद्रसाहनी जजमेंटमध्ये अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचे अधिकार हे स्टेट बॅकवर्ड कमिशन, सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला आहे। विखे पाटील 2 दिवसात तुम्ही राजकीय पुढाऱ्यांची एक समिती निर्माण करता आणि तिच्या काय केला का विखे पाटील समितीनं? त्या जयश्री पाटील केसमधला जो केस लॉ आहे त्या 650 पानाच्या जजमेंटचा अभ्यास केला का विखे पाटील समितीनं? हे बेकायदा आहे, सगळं बेकायदा आहे। ओबीसीचं आरक्षण पद्धतशीरपणे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी मिळून संपवलेलं आहे। तर मुख्यमंत्री वारंवार सांगतात की ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मग तुम्ही कसं म्हणता की जे ओबीसी धक्का लागलेला आहे, ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असा आमचा दावा आहे। मुख्यमंत्री महोदयांनी कधीही त्यांच्या एखाद्या प्रतिनिधीला आमच्याकडे पाठवावं, कॅमेऱ्याच्या समोर चर्चा करू, जी.आर. वरती चर्चा करू। एवढा येडा आहे का हो ओबीसीला? आता कळत नाही असं कोणाचा दावा आहे का हो? तुम्ही सरळ म्हणता की मराठा समाजाला सर्टिफिकेट मिळण्यासाठी, सुलभता निर्माण करण्यासाठी सरळ तुम्ही मराठा समाजाला ओबीसीच्या ह्याच्यामध्ये कुणब्याच्या दाखल्याद्वारे पाठवायला लागलाय आणि तुम्ही म्हणता धक्का लागत नाही कसा बरं? हे काय चाललंय राव नक्की? मुख्यमंत्री असं का म्हणतात, म्हणजे कशामुळे? मुख्यमंत्री महोदयांची काय आर्थिकता आहे मला माहिती नाही, तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, पण ओबीसीचं आरक्षण संपवताय हे मी जबाबदारीनं सांगतोय। आम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वासानं आम्ही तुमच्या खांद्यावरती मान ठेवलेले आहे। याचा अर्थ असा नव्हे की केसानं गळा कापावा। हे प्रचंड आहे, हे शॉकिंग आहे। अशा पद्धतीचा जी.आर. काढणं कुठल्याही आयोगाचा, मुख्यमंत्री ओबीसीवर अन्याय करत असतात प्रश्नच नाही। मी आज रोजी म्हणतोय ना, मी जी.आर. फाडून टाकलाय ना, बाय डिफॉल्ट याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे जाते। आमचं समाधान, हा जी.आर. जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ओबीसीची उपसमिती काय आणि अजून कुठली उपसमिती काय आम्हाला काही देणं घेणं नाही। पहिल्यांदा जी.आर. रद्द करा, 2 समित्या आमने सामने बसवा, मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं अध्यक्षस्थान घ्यावं आणि मग चर्चा होईल ना। आणि अशी चर्चा करूनही कुणाला मागास ठरवता येत नाही, कुणाची जात बदलता येत नाही। जात ही जन्मानं येते। छगन भुजबळांनी आता एक बोलताना असं म्हटलं की एससीबीसी आणि ईडब्ल्यूएचं जर आरक्षण मराठी नेते नाकारत असेल तर त्यांनी त्यांची भूमिका या संदर्भात, हे आरक्षण जे घेत आहेत ती स्पष्ट करावी। हे बघा, त्यांनी ईडब्ल्यूएसचं नाकारलं काय, एससीबीसीचं नाकारलं काय? नाकारतील पण एखाद्या वेळेस, म्हणून ओबीसीमध्ये त्यांना प्रवेश नाही। माननीय भुजबळ साहेब, तुम्ही आमचे गुरु आहात, नेते आहात। त्यांनी उद्या ईडब्ल्यूएस नाकारलं म्हणून तुमचा दरवाजा उघडा करायच्या भानगडीत जाचाल। हे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं, बलुत्यांचं, आलुत्यांचं, भटक्या विमुक्त जाती जमातींचं रिझर्वेशन आहे। त्याच्यासाठी संविधानिक तत्व आहेत, त्याच्यासाठी पॅरामीटर्स आहेत, त्याच्यासाठी मेथडॉलॉजी आहे, त्याच्यासाठी ओबीसीमध्ये जन्माला यावं लागतं, सामाजिक दुजाभाव पिढ्यानपिढ्या सहन करावा लागतो। हे शोषितांचं आरक्षण आहे। उद्या कुणी ईडब्ल्यूएस नाकारलं, एससीबीसी नाकारलं म्हणून आमचा दरवाजा उघडा, तुमचा हे जहाज समुद्राच्या तळाला बुडेल। आरक्षण नावाचा कॉन्सेप्ट महाराष्ट्रातनं संपुष्टात येईल। माननीय भुजबळ साहेब, त्यांना एससीबीसी घेऊ द्या, नाही घेऊ द्या, त्यांना ईडब्ल्यूएस घेऊ द्या, नाही घेऊ द्या, ओबीसीमध्ये कुणालाही जोपर्यंत ते सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाहीत तोपर्यंत एंट्री नाही, नाही, नाही।
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दुसरीकडे विश्वास पाटलांनी मध्ये जी आर वर जे बोलले त्याच्यावर काय करतो तुम्ही बोलले? हे बघा, विश्वास पाटलांनी त्यावेळी त्यांना असं वाटलं ना की दाखला काढलेल्या माणसाच्या हाताखाली मला काम, त्याच वेळी लात मारायची ना. रिटायर झाल्यावर काय बोलताय तुम्ही? तुमच्याकडे एवढी गुणवत्ता होती, एवढे तुम्ही विद्वान होता, ती विद्वत्ता ती नोकरी सोडून दाखवायची ना. आणि तुम्ही लेखक, तुम्ही जी झाडाझडती कादंबरी लिहिली, मी एक मराठीचा अभ्यासक शिक्षक म्हणून ती विश्वास पाटलांच्या कादंबरीमध्ये त्यांनी कोयना बॅकवॉटरच्या धरणग्रस्तांचा, कातकऱ्यांचा, गवळी धनगरांचा जो ज्या संवेदनशील पद्धतीने तुम्ही वर्णन केलं आहे, तेच का विश्वास पाटील का दुसरे कोण विश्वास पाटील आहेत हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. विश्वास पाटील हा लेखक म्हणून आम्हाला माहीत होता, पण असा बायस आणि जात वर्चस्वाची भाषा बोलणारा विश्वास पाटील आज आम्ही बघितला. खरं तर तुम्ही म्हटलं की जात झुंडीने चोरली जाते, काय नेमकं हे? झुंडशाहीच्या जोरावरती जात चोरली जाते आणि तो जात चोरीचा प्रकार मराठा समाज, मराठा जात हे आता संपुष्टात येईल. सगळेच जर कुणबी होऊन जर ओबीसी मध्ये येत असतील, कुठं आहे मराठा जात? गावगाडा चालवणारा, गावच्या वेशीवरती बसून गावातल्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सामील होणारा पाटील, आज तोच जर मागासाच्या पंक्तीमध्ये बसला असेल, खरंच असं झालंय का हो? खूप खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. दुसरीकडे असे का शिवेंद्रराजे विभागीय आयुक्त म्हणजे पुण्याचे विभागीय आयुक्तांना सातारा गॅझेट बाबत भेटणार आहे, त्याची माहिती घेणार आहे. अहो काय सातारा गॅजेट काय, औंध गॅजेट काय, बॉम्बे प्रांत काय, घ्या बाबा नो म्हणा, घ्या सगळं. ओबीसी बांधवांचं सगळं आरक्षण घेऊन टाका आणि घरावरती कवलं बसवा. अरे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, सूचीबद्ध ज्यांना आरक्षण मिळालं, संविधानातनं मिळालं, 1950 सालापासून मिळालं, अरे त्या माणसांना अजून न्याय भेटला नाही. ती माणसं आज जंगलामध्ये आहेत, मोठमोठ्या शहरामधल्या स्लम्समध्ये आहेत. हे तर ओबीसीचं आरक्षण आहे. शिवेंद्रराजे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, घेऊन टाका ओबीसीचं आरक्षण. आणि तुम्ही पण पहिला कुणब्याचा दाखला काढा. शिवेंद्रराजे तुम्ही पण काढा, तुम्ही तर कशाला मागं राहताय. आणि तुम्ही पण एखाद्या निवडणुकीमध्ये त्याचा लाभ घ्यावा, ही माझी विनंती आंदोलक म्हणून. खरं तर ओबीसीच्या एका मुलाने आत्महत्या केली काल लातूरमधली ती घटना आहे, ती दुर्दैव. त्याच्या संदर्भात तुम्ही काय घेतलं? याला शासन जबाबदार आहे. शासनानं जी परिस्थिती निर्माण केली, शासनाला अजूनही कळावं, शासनानं अजूनही या गोष्टीचं आत्मचिंतन करावं. आज माननीय भुजबळ साहेब तिथं पोहोचत आहेत, मी उद्या तिथं लातूरला जात आहे. आणि ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझं विनंती आहे की या मुद्द्यावरून कुणीही असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही. आत्महत्या हे काही सोल्युशन नाही, लढायचं आहे आपल्याला. आणि आपल्या मागं 50% क्वांटम आहे. जी लोक आपल्या बाबतीत बेकायदा वागतायत, आपली झोपडी उद्ध्वस्त करतायत, त्या लोकांना तुम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये घरी बसवायचं आहे. त्यामुळे असं घाबरा बिबरायचं नाही, आत्महत्या तर अजिबात नाही. खरं तर तुम्ही हा जी आर रद्द करा म्हणताय, मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतायत की ओबीसीच्या कुठलाही याला धक्का लागणार नाही किंवा मी ओबीसीचं अहित करून देणार नाही. कारण प्रत्येक वेळी ते म्हणतात की काहीच होणार नाही. काय मुख्यमंत्री कसं होणार नाही तेवढंच आम्हाला सांगावं. मग जर तसं ते खरं असतं तर आम्ही कशाला हे आंदोलन उभं केलं असतं? लोक तर आमच्या मागे एवढी कशाला आली असती? कळत नाही आम्हाला काय म्हणतायत नक्की. ते मराठीमध्ये जी आर आहे, माझ्याकडे आहे जी आर. मुख्यमंत्री ओबीसीची फसवणूक करून मराठ्यांच्या त्यांचं काय राजकारण आहे त्यांना लक लाभ असो, पण ओबीसीचं मात्र मरण झालंय. त्यांच्या जीवाची चैन होत असेल, पण ओबीसीचं मात्र मरण झालंय. काय पुढची भूमिका तुमची आहे सगळ्या ह्याच्यावर? ओबीसींना एकत्र करू, ओबीसींना हक्क अधिक. आता ओबीसीमध्ये पण भांडणं लावलं जातील, वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळं आरक्षण मागायला लावतील. आणि त्यांना वाटूही शकतं की हैदराबाद गॅजेट जर या राज्यकर्त्या लोकांना लागू होत असेल तर आम्ही तर शोषित आहोत. त्यांची भाबडी अशी आहे, कारण त्यासाठी 2/3 बहुमत लागतं संसदेमध्ये. SC आणि ST हा केंद्राचा विषय आहे आणि केंद्राच्या विषयामध्ये प्रचंड मोठं एक्झर्शन आहे. आपल्या ताटातलं आरक्षण वाचवणं, याला प्रायोरिटी देणं, ती लढाईसुद्धा लढू. पण हे ताटातलं आरक्षण वाचवणं हे ओबीसी बांधवांसमोरचं खूप मोठं आव्हान आहे. आणि ते आव्हान ओबीसी तरुणांनी, ओबीसीच्या अनेक जात समूहाच्या नेत्यांनी हे पेलावं, अशी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे. नक्कीच आपण पाहतो की जो जी आर काढला आहे तोच बेकायदेशीर आहे, त्यामुळे हा जी आर रद्द करावा अशी एकमेव मागणी जी आहे ती या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची आहे. त्यामुळे आता सरकार या सगळ्या आरक्षणाबाबतीत काय निर्णय घेत आहे हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.